नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 2-3 दिवसातील हवामान अंदाज पाहूया. हवामान खात्याचा अंदाज पण पाहूया आणि रेग्युलर आहे तो पण पाहूया. सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या 24 तासामध्ये तर पाहायला गेलं तर दक्षिण साईडला महाराष्ट्राची अतिवृष्टी व्हायची शक्यता दाखवते. ऑरेंज अलर्ट आहे आणि ह्याच्या कोकणपट्टी साईडला रेड अलर्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑरेंज अलर्ट आणि पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट आहे. आणि कर्नाटकामध्ये वादळी पाऊस व्हायची शक्यता आहे, अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. गोव्याला सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट आहे, सर्वत्र रेड अलर्ट आहे. आणि इकडे पाहायला गेलं तर उत्तर भागातून सुद्धा महाराष्ट्राच्या ऑरेंज अलर्ट आहे आणि भयानक असं तापमान मध्य प्रदेशात वाढलेलं आहे. कमी दाबाचं क्षेत्रही निर्माण झालेलं आहे, त्यामुळं पावसाचा जोर वाढलेला आहे. एकंदरीत संपूर्ण देशात पश्चिम साईडला पूर्व साईडला पावसाचा जोर आहे. पश्चिम साईडला तापमान वाढ झालेले आहे. राज्याचा जर विचार करायला गेला तर राज्यात परवा दिवशी पाहायला गेलं तर साधारणतः विदर्भात ऑरेंज अलर्ट आहे आणि उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट आहे. 1-2 ठिकाणी अतिवृष्टी होण्याची सुद्धा शक्यता आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा विचार करायला गेला तर विशाखापट्टणम, नागपूर, तेलंगणा, इंदोर हा जो पट्टा आहे, हा पट्टा सरळ दिल्लीपर्यंत विस्तारित आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. हा आपण पाहता झाशी, दिल्ली इथंपर्यंत लाहोरपर्यंत गेलेला आहे. इथंपर्यंत तो कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि कमी दाबाच्या ह्या क्षेत्रामुळे संपूर्ण भारत देशात पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. राज्यात अतिवृष्टी, कर्नाटकात अतिवृष्टी व्हायची शक्यता तर आहेच आहे. पण बाष्पयुक्त वारे आणि द्रोणीय स्थिती मिळून इकडे महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रातून द्रोणीय स्थिती झालेली दिसून येते आणि तिथूनच पावसाचा जोर वाढलेला आहे. जळगाव सध्याला पाहायला गेलं तर जळगाव, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे इकडे ह्या साईडला प्रचंड असा गडगडाटी पाऊस तयार झालेला आहे आणि तोच पाऊस पुढे सरकत साधारणतः इकडे पश्चिम दक्षिण भागात सरकेल असं चिन्ह दिसत आहे. सांगलीपर्यंत येण्याची शक्यता आहे. सांगलीपर्यंत सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर ह्या साईडला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. येत्या 24 तासात पाहायला गेलं तर रात्रीचा विचार करायला गेला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे आणि इकडे सोलापूर, सांगली ह्या पट्ट्या सध्या तरी पावसाची शक्यता थोडी कमी आहे. पण पाठे सोलापूर, तेलंगणा, सांगली पट्ट्यात पावसाचा जोर वाढून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग परिसरात आणि गोव्या परिसरात मुसळधार पाऊस व्हायची शक्यता आहे. त्यानंतर पुढे पावसाचा जोर आणखीन प्रबळ होऊन रत्नागिरी साईडला सुद्धा मुसळधार पाऊस व्हायची शक्यता आहे. इकडे नाशिक, पुणे, सातारा, सांगलीपर्यंत पाऊस चांगला पडणार आहे. साधारणतः हा विचार करायला गेला तर अकोला, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक हा पट्टा मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटत आहे. विदर्भात सुद्धा पावसाची शक्यता आहे. कमी इथे ज्यावेळी मुसळधार पाऊस चालू होईल त्यावेळी विदर्भात हलकाच पावसाची शक्यता आहे. अकोला, सोलापूर, लातूर, बीड या भागात अतिवृष्टी व्हायची शक्यता दाखवत आहे. त्यानंतर पुढे सरकेत ते सांगलीपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा हे पण मॉडेल दर्शवत आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर हा 24 तासामध्ये रात्रीतला जर विचार करायला गेला या मॉडेलवरून तर अकोला, सातारा, सांगली, विजापूर, सोलापूर ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. 24 तासात तर पाहायला गेलं तर दापोली, रत्नागिरी, सातारा, सांगली, विजापूर, सोलापूर, अकोला, लातूर, कलबुर्गी म्हणजे हे जो पट्टा आहे, बीड, नांदेड ह्या भागातून
लोणार ह्या भागातून पावसाचा जोर वाढून मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे. सांगली परिसर, अकलूज परिसरात मुसळधार पाऊस व्हायची शक्यता दिसून येते. बीड परिसरात सुद्धा चांगला पाऊस आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पण दाखवत आहे. तेथून पुढे मात्र 1-2-3 दिवसात साधारणतः पावसाचा जोर वाढून अतिवृष्टीची शक्यता दापोली, रत्नागिरी, जालना, सातारा आणि गोकाक, सिंधुदुर्ग पट्टा, गोवा ह्या भागात अतिवृष्टी व्हायची शक्यता आहे. आणि ह्यात जोर वाढून अति ते अतिवृष्टी नव्हे तर अतिवृष्टी व्हायची शक्यता कोकणपट्टी दाखवत आहे. पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे आणि उरलेल्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि इकडे मराठवाडा ह्या भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता सुद्धा दाखवत आहे. एकंदरीत हा 2-3 दिवस किंवा हा आठवडा पाहायला गेला तर मुसळधार पावसाची शक्यता आहे. सर्व शेतकऱ्यांनी सावध राहायला पाहिजे. नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.